काल बीड जिल्ह्याच्या समाज माध्यमांवर 2 ऑडिओ क्लिप चांगल्याच व्हायरल झाल्या आणि या ऑडिओ क्लिपमुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली. कारण की प्रसिद्ध असलेल्या नेत्यांची ही ऑडिओ क्लिप होते आणि ज्या पद्धतीने सुरेश धस आणि चंद्रकांत नवले हे आपल्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीच्या भूमिका सांगतायत, ज्या पद्धतीची परिस्थिती मांडतायत आणि त्या परिस्थितीसाठी या ऑडिओ क्लिप खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर चर्चेचा मुद्दा ठरला. कारण की या ऑडिओ क्लिपची जी भाषा आहे ते सामाजिक पटलावर किंवा राजकीय शिष्टाचारासाठी कुठेही शोभणारी नाही. आणि ही न शोभणारी भाषा ज्या पद्धतीने या दोन्हींच्याकडून वापरण्यात आल्या आणि ज्या पद्धतीची दादागिरी दाखवण्यात आली, खऱ्या अर्थानं हा आता आयरणीवरचा मुद्दा झाला आणि याचे परिणाम समाज माध्यमांवर आणि समाज पटलावर काय पडतील याच विश्लेषण करण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत. म्हणतात ना की राजकीय पुढाऱ्यांना, नेत्यांना खूप जपून वागावं लागतं. कदाचित त्यांची शिंक सुद्धा कधी कधी हेडलाईन होऊ शकते. तर मग तर एखादी फोन कॉल आणि एखादी या पद्धतीची भूमिका किंवा एखाद्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं आयरणीवर घेणं, हा विषय तर समाज माध्यमांवर वेगळ्याच पद्धतीने मांडला जातो. अशाच पद्धतीची परिस्थिती मांडणारी एक सुरेश धस यांची ऑडिओ क्लिप काल समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आणि ज्या पद्धतीने आपल्या कार्यकर्त्याला सुरेश धस दम देत आहेत, ज्या पद्धतीने त्याच्या मुलाच्या संदर्भात सुरेश धस त्याला ज्या पद्धतीनं भूमिका मांडतायत आणि ज्या अर्वाच्य भाषेत त्याला शिव्या देत आहेत ना, ती शिव्याची भाषा खऱ्या अर्थानं राजकीय कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची असते का, हाच प्रश्न आता सगळ्यांना पडू लागलाय. सुरेश धस नेहमी आपल्या गावरान शैलीत सामाजिक परिस्थितीचा समाचार घेतो. तसाच गावरान पद्धतीनं या कार्यकर्त्याचा दमछाट केलाय आणि ज्या भाषेत त्यांनी त्या कार्यकर्त्याला समाचार घेतलाय ना, ती भाषा खऱ्या अर्थानं कानावर हात ठेवण्यासारखी होती. पण तो कार्यकर्ता, जो कार्यकर्ता गेल्या 30 वर्षापासून धसांशी एकनिष्ठ असण्याची भाषा करतोय आणि आपल्या कुटुंबाच्या काय काय अडचणी आहेत, आपण कशा पद्धतीने कौटुंबिक अडचणीमध्ये सापडलोय आणि त्या मुलामुळे कशा पद्धतीनं मला मानसिक त्रास होतोय याची परिस्थिती मांडते. तरीही या परिस्थितीचा कसलाही विचार न करता तू तुझ्या पद्धतीनं निपट, मला पुन्हा फोन करू नको, अशा भाषा मांडून त्या कार्यकर्त्याची केलेली मुस्कटदाबी आता खऱ्या अर्थाने चर्चेला आली. हा कार्यकर्ता कोण आहे? हा कार्यकर्ता एवढा ज्या पद्धतीच्या भूमिका ऐकून घेतोय, ज्या पद्धतीच्या विनवण्या करतोय, नेमकं ह्याच्यातली भूमिका काय? कारण की ही सगळी परिस्थिती जेव्हा समाज माध्यमावरून आली तेव्हा सुरेश धसांच्या कार्यालयाकडून ही सगळी जी क्लिप आहे ती बनावट असल्याची भूमिका मांडण्यात आली. AI पासून तयार केलेली ही क्लिप आहे असं सांगण्यात आलं. आता खऱ्या अर्थानं ही क्लिप AI पासून आहे का, ही परिस्थिती निभावण्यासाठी हे वक्तव्य आहे? कारण की सुरेश धसांनी स्वतः काही याच्यावर वक्तव्य दिलं नाही किंवा मला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचा षडयंत्र केला जातोय हेही सांगितलेलं नाहीये. तर दुसरीकडं चंद्रकांत नवले या बऱ्याच राजकीय वनवासातून आता कुठंतरी पटलावर आलेत आणि शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्यावर शिवसेनेने एकनाथ शिंदेनी दिलेली जबाबदारी. पण ते आपल्याच उपजिल्हा प्रमुखाला, नारायण शिंदे नावाच्या उपजिल्हा प्रमुखाला ज्या पद्धतीची भाषा करतायत, तो माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. म्हणजे आता नेमकं डाव्या हाताचा, उजव्या हाताचा, पायाचा, डोक्याचा, कशाचा कोण कोण मळ असतो? तू माझ्या डाव्या हाताचा मळ आहे, मी तुला 2 मिनिटात संपवू शकतो. ही कोणती भाषा झाली? तुझा चांगलाच मी परिस्थिती तुला शेकणार आहे. नेमकी ही दहशतीची भाषा कशामुळं आणि याची कारण काय? तुम्हाला नेतृत्व दिलंय, तुम्हाला समाजाचं पुढारपण करायचंय, तुम्हाला जनप्रतिनिधी म्हणून मिरवायचंय आणि तुम्ही जर अशा पद्धतीच्या दहशतीच्या आणि तुम्ही अशा गुंडगिरीच्या भाषा जर वापरत असताल तर खऱ्या अर्थानं या नेते या शब्दाला ती शोभणारी आहे का, याचा विचार तुम्ही केला पाहिजे.
ठीक आहे, तुमचा तो व्हॉट्सअप कॉल होता, तुमचा तो ऑडिओ कॉल होता आणि या ऑडिओ कॉलवर तुम्ही त्या कार्यकर्त्याला झापताय. पण सध्या ऑडिओ कॉलची परिस्थिती काय आहे? ज्या पद्धतीने चौधरी अडचणीत आले, भागवत कराड अडचणीत आले, गिरीश महाजन अडचणीत येता येता वाचले, असे अनेक अडचणीत आलेले नेते सध्या ऑडिओ क्लिप मध्ये चर्चेत आहेत. आणि त्याच्यात बीड जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप जी व्हायरल होणं. आता काल ही क्लिप माझ्या हाताला लागली, पण ही क्लिप माझ्या हाताला लागली आणि खाली AI कंटेंट म्हणून लिहिलेलं होतं. आता चिकित्सक बुद्धी दोन्ही प्रकारे की हे व्हिडिओ तयार करताना AI वापरण्यात आलं का AI वर ही क्लिप तयार करण्यात आली. खऱ्या अर्थानं ही सगळी परिस्थिती सुरेश दसांच्या संदर्भात जी करण्यात आली आहे. कारण की बीड जिल्ह्याच्या चर्चेत नेत्यापैकी सुरेश धस एक आहेत. एकीकडे धनंजय मुंडे तर दुसरीकडे सुरेश धस. या दोघांच्या चर्चेशिवाय बीड जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती चालत नाही. मग सुरेश धसांनी या पद्धतीचे समाचार या परिस्थितीत घ्यावे आणि ही ऑडिओ क्लिप व्हायरल होणार नाही याची सुद्धा परिस्थिती तपासावी. कारण की या परिस्थितीमध्ये आज सामाजिक व्यवस्था राहिलेली नाही आणि कार्यकर्ता हा कार्यकर्ता राहिलेला नाही. कारण की प्रत्येकाला आपल्या पद्धतीनं आपला मलिदा लाटायचा आहे आणि मग यासाठी जमेल ते आणि वाटेल ते कार्य करायला कार्यकर्ता तयार आहे. मग या कार्यकर्त्यांनी ज्याला सुरेश दसांनी दम दिला, ज्याच्या पोराला नीट वागायला शिकव म्हणून सांगितलं, त्यांनी केलंय का आणखीन कोणी केलंय का खऱ्याच अर्थाने हा AI जनरेट व्हिडिओ आहे, ऑडिओ क्लिप आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत नवले ज्या पद्धतीने नारायण शिंदेना दमदाटी करतायत त्याच्यात क्लिअर त्यांचा डीपीचा फोटो येतोय. त्यांची भाषा ज्या पद्धतीची ती स्पष्ट जाणवते आणि खऱ्या अर्थानं चंद्रकांत नवले ही खरी परिस्थिती या पद्धतीने तुम्ही खूप दिवसानंतर राजकीय वनवासातून पुढे आला. एक कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीच्या भूमिका तुमच्या अंगात आहेत, कारण की तुम्ही आजपासून नाही तर काही दशक तुम्ही या बीडच्या वलयांकित परिस्थितीमध्ये होतात. मग अशा परिस्थितीत तुम्ही का कार्यकर्त्यांशी अशा पद्धतीच्या भाषा आणि जिल्हा उपप्रमुख अशी, आता तो डाव्या हाताचा मळ आहे का उजव्या हाताचा मळ आहे तुम्ही ठरवा. आणि जर अशा पद्धतीने मळ असणारी जर नेते जर शिवसेनेत तयार होत असतील तर खऱ्या अर्थानं शिवसेनेचं अस्तित्वच काय राहिलं. कारण की शेवटी शिवसेना म्हणजे वाघांची परिस्थिती आहे, वाघांच्या ढरकाळ्या आहेत. इथला शाखा प्रमुख सुद्धा ढरकाळी फोडतो, मग हा तर उपजिल्हा प्रमुख आहे. मग ज्या पद्धतीनं हा उपजिल्हा प्रमुख म्हणतो की तुम्ही ज्या पद्धतीनं भांडणं लावताय, तुम्ही ज्या पद्धतीने परिस्थिती मांडतायत आणि तिकडून चंद्रकांत नवले म्हणतायत तो ग्रुपवर काय टाकतो, ही पोरे फाजील भांडणं ज्या पद्धतीनं चोहाट्यावर आली ना तुमची, त्यामुळं सामाजिक जी तुमची प्रतिष्ठा आहे त्याला धक्का पोहोचतोय. आणि वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं नेत्यांनी वागलं पाहिजे, ज्या परिस्थितीत नेत्यांनी भूमिका ठेवली पाहिजे, जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत, ते राहिलं बाजूला आणि ह्याची आडवान त्याची जिरवा याच कार्यक्रमात हा परिस्थिती अडकलेली. आता दोघांनीही ठरवावं की नेमकी ही परिस्थिती काय. दसांनी ज्या पद्धतीची दसांच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने त्यांच्या कार्यालय प्रमुखांकडून किंवा कार्यालयांकडून कळवण्यात आलंय की ही बनावट क्लिप आहे, पण खऱ्या अर्थानं त्याची पोलीस कंप्लेंट केली का तुम्ही फक्त सध्या मीडिया सावरण्यासाठी ही भूमिका मांडली. आणि दसांनी या संदर्भात स्पष्ट युक्ती द्यावी की हा सगळा प्रकार काय आहे. कारण की जनतेचा विश्वास आणि जनतेची परिस्थिती यासाठी फार महत्वाचं आहे. तुमच्या प्रतिमा या खूप उंचावलेल्या आहेत आणि त्याला असे डाग लागून सामाजिक परिस्थितीमध्ये अशा परिस्थित्या निर्माण करणं म्हणजे नाही त्या लोकांना, उपद्व्यापी लोकांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे. त्यामुळं कमीत कमी या दोन्ही लोकांनी ज्या परिस्थित्या झाल्यात त्याची खऱ्या अर्थाने एकतर परिस्थिती सांगावी, नाहीतर या परिस्थितीचं खंडन तरी करावं. हे दोघांच्या हातात आहे. परंतु परिस्थिती ही अशा पद्धतीने जर राजकीय व्यवस्था वागत असेल आणि अशा पद्धतीने जर कार्यकर्त्यांना धमक्या देऊन अशा पद्धतीच्या भाषा करून कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी करत असेल ना,
तर हा सगळ्यात मोठा निंदेचा भाग आहे, हे मात्र निश्चित. याबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल तुमची काय भूमिका आहे ती कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.